ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिता ही डिवोर्सची केस जिंकलेली असते आणि त्यामुळे अस्मिताने गळ्यातील मंगळसूत्रसुद्धा आता काढलेलं असतं आणि ते मंगळसूत्रसुद्धा आता ती त्याच्या अंगावर फेकते आणि त्याला सरळ म्हणते की मला ना आता तुझी ना काहीच गरज नाही आहे, तू माझ्या आयुष्यातून चालता हो असं देखील आता म्हणूनच ना तिने आता त्याच्यावरचा राग व्यक्त केलेला असतो. शेवटी तिचा आता खूप मोठा संताप झालेला असतो आणि ती ह्या सगळ्यातून सुटलेली असते. यातच तिला खूप बरं वाटत असतं आणि त्यामुळे ती त्याला सुनावून तिकडनं निघून जाते. तर दुसरीकडे मात्र आता काहीच उपयोग राहिलेला नसतो. त्यामुळे आता संतापलेला हा सचिन जो आहे तो आता बाहेर पडतो. त्याला आता कळत नसतं की काय करावं ते आणि त्यामुळेच ना त्याचं डोकं फिरलेलं असतं. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळतं की सचिन जेव्हा बाहेर जातो तेव्हा पत्रकारांना त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात. त्याला आता म्हणत असतात की सांगा ना, तुम्ही तर आता अर्जुन सुभेदारांच्या विरोधात केस लढला होतात, मग तुम्ही असंही म्हटला होतात की ही केस तुम्ही जिंकणार आहे, मग ऐनवेळेला काय झालं? असे नको नको ते प्रश्न विचारून इकडे सचिनला पत्रकारांनी वेळ लावलेलं असतं. पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यावी हे काही सचिनला कळत नव्हतं. तेच दुसरीकडे आता अस्मिता आणि चैतन्य सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला गेलेले असतात. तेच आता अर्जुन, सायली, कल्पना आणि अश्विन उभे असतात. तर कल्पना आता म्हणत असते की जे झालं ते बरं झालं, पण आता मला अस्मिताची खूप जास्त काळजी वाटते, कारण तिला स्मितला एकटीने मोठी करायचं आहे. तेव्हाच ना तिथे असणारी सायली म्हणत असते की कल्पना आई, तुम्ही असं का म्हणताय? म्हणजे आपण तर आहोत ना स्मितला मोठं करण्यासाठी मदत करायला, आपण काळजी घेऊयाच की, आणि आपण सगळीजणं सोबत असलो तर काही वाटणार नाही असंही आता सायली कल्पनाला बोलत असते. कल्पनाला जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना, तेव्हा आता दुसरीकडे कल्पना म्हणत असते की अस्मिता कुठे गेली होतीस? अस्मिताने सगळ्यांसाठी कुल्फी आणलेली असते. ती म्हणत असते की खरं तर तोंड गोड करायची वेळ आहे. इकडे सगळीकडे बघत होती काही भेटतंय का, पण इथे ना काहीच भेटत नाही आहे. म्हणूनच मग विचार केला की चला काहीतरी स्पेशल असं तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन जाऊया, कारण या रोजच्या कटकटीतून मी मुक्त झालेली आहे. खरंच ना मला कधीतरी असं वाटत होतं की कधी ह्या सगळ्या काही गोष्टी संपतायत आणि फायनली हे सगळं काही अगदीच ना परफेक्ट झालेलं होतं, संपलेलं होतं. त्यामुळे मला तरी आता बरं वाटतंय. त्यामुळे तुम्ही लोक कोणताही विचार न करता मस्त कुल्फी एन्जॉय करा असं देखील आता सांगितलेलं असतं. तेच आता चैतन्य मुद्दामून ना अस्मिताची मजाही घेत असतो. तेच आता अस्मिता म्हणत असते की चैतन्य तू पण ना, मग तेव्हाच ना आता चैतन्याच्या हातामध्ये नारळ पाणी असतं. तेव्हा आता अस्मिता म्हणत असते की काय आता हे नारळ पाणी तूच धरून राहणार आहेस का? तू काही देणार नाही आहेस का सायली वहिनीला? अगं सायली वहिनीचा टाईम कुठे झाला आहे, अजून अलार्म वाजला नाही आहे ना, म्हणूनच सायली वहिनीला मी अजून तरी काही नारळ पाणी दिलं नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की नारळ पाणी द्यायला हवं, पण जरा थांब ना, अलार्म तर होऊ दे, तेव्हाच ना आता माझ्या अलार्मची वाट बघतोय का, दे पटकन. आणि असं बोलून आता चैतन्याने लगेचच ना सायलीच्या हातामध्ये ते नारळ पाणी दिलेलं असतं. सायली आता अस्मिताला म्हणत असते की मी जरी आता प्रतिमा आत्यांकडे जात असली तरीसुद्धा तुला कधीही बोलावंसं वाटलं तर आता बिनधास्त मला तू कॉल कर, असा विचार करत बसू नको की मी काय करत असेन, कुठे असेन, नको विचार करत जाऊ. मला माहिती आहे की तुला काळजी आहे, पण तरीसुद्धा. मग दुसरीकडे अस्मिता म्हणत असते की तू प्रतिमा आत्याकडे गेलीस ना तर तिथे भेटायला मी येईनच की, आम्ही अधूनमधून तुला भेटायला येत जाऊ असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता अर्जुन म्हणत असतो की हो, आम्हाला खरं तर ना करमणार नाही आहे, कारण रूममध्ये तूही नसणार आहेस ना म्हणून. मग तेव्हाच ना सायली म्हणत असते की काही होत नाही, मी थोडे दिवस राहणार आहे आणि येणार आहे. तेच आता अश्विन आणि त्याचबरोबर बाकी सगळीजणं दुसऱ्या गाडीने जातात. तर अर्जुन म्हणतो की मी आता प्रतिमा आत्यांकडे सायलीला सोडून येतो. प्रतिमा आत्या वाट बघत असतील, ऑलरेडी उशीर झाला आहे असं देखील आता अर्जुन म्हणत असतो आणि सायलीला घेऊन तो जात असतो. तोच अश्विनला म्हणत असतो की तू सुद्धा काही टेन्शन घेऊ नको, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, पण लक्ष दे हा इथे, कारण आता आम्ही नाही आहे, मी हिला सोडतो आणि येतो असंही आता अर्जुन जो आहे तो बोलत असतो. कल्पनासुद्धा म्हणत असते की आम्ही अधूनमधून तुला
फोन करत जाऊ, मग तर झालं, पण काळजी घे हां, असंही आता सायलीला सांगितलं जातं. सायली म्हणत असते की टेन्शन घेऊ नका, मी आहे ना, मी करते मॅनेज, असंही आता सायली बोलत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता जो सचिन असतो त्याला आता त्याची हार ना मान्य नसते आणि त्यामुळेच ना त्याची रडारड नुसती होत असते. तेवढ्यातच महिपत तिथे येतो आणि महिपत म्हणत असतो की काय झालं आहे. तो बोलतो, ही केस मी हरूच कशी शकतो, मी पूर्ण प्रूफ प्लॅन केला होता आणि मग हे असं कसं झालं, असंही आता सचिन म्हणत असतो. तेव्हाच ना त्याला आता महिपत शांत करत असतो. नको इतका विचार करू, आता तसंही तुला पहिल्या बायकोकडनं काडीमोड मिळालाच आहे ना, मग आता लवकरात लवकर माझ्या पोरीचाही विचार कर, असंही आता इकडे असणारे महिपत सांगत असतात. महिपत जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतात ना, तेव्हा मात्र आता सचिनची चिडचिड होत असते, कारण सचिनला ना अस्मिताकडनं डिवोर्स नको असतो. म्हणूनच तर तो मुद्दामून ना तिने डिवोर्स फेटाळून लावायला हवा यासाठी तिच्यावर घाणेरडे त्याने आरोप केलेले असतात. परंतु अर्जुनने त्याला चांगलंच आता तंबी दिलेली असते आणि तेव्हाच पुरावे आणून अर्जुनने तर आता अस्मिताची सुटका केलेली असते. आता डोक्याला हात लावून सचिन बसलेला असतो. महिपत त्याला म्हणतो की मला एवढंच वाटतं की आपण जर चांगलं केलं ना तर आपल्या भाषेतही सगळं चांगलंच होतं, त्यामुळे तुम्ही आता जास्त विचार करू नका. पहिल्या बायकोकडनं काडीमोड भेटला आहे तर आता दुसऱ्याचा विचार करा. तेच आता सायली आणि अर्जुन प्रतिमा आत्यांकडे आलेले असतात. केसबद्दल आम्हाला कळलं की चला बरं झालं, आपली अस्मिता तरी या सगळ्यातनं मोकळी झाली, असंही आता सुमन म्हणत असते. तेच अर्जुनचं लक्ष पूर्ण घड्याकडे असतं. पूर्ण घरामध्ये जागोजाग्यावर पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवलेले आहेत की नाही हे सगळ्यावर लक्ष इकडे आता अर्जुनचं असतं. तर तेव्हा सुमन त्याला म्हणत असते की काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे. मग तेव्हाच विचारलं जातं की एवढं सगळं व्यवस्थित का, म्हणजे तुम्ही का केले, म्हणजे मला कळलं नाही. तेव्हाच ना हे सगळं काही व्यवस्थित करण्यामागे आम्ही नाही आहोत, तर तुझा हा नवराच आहे, तुझ्याच नवऱ्याने तू येणार म्हणून ना या सगळ्याची व्यवस्था केली आहे. हे तुला सांगू का, जागोजागी बघ ना पाण्याच्या बॉटलही भरून ठेवलेल्या आहेत आणि बघतेस ना आता तू बसलीस तिथेही पाण्याची एक बॉटल आहे. मग तेव्हाच तिला म्हटलं जातं की या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या कळतायत ना, काय कशा घडतायत त्या. हो मला कळतंय सगळं काही. पण तेव्हाच ना इकडे आता सायलीला सांगितलं जातं की तू किती लकी आहेस गं सायली, म्हणजे तुला इतका चांगला समजून घेणारा नवरा भेटला आहे. मुळात तुला सांगू का, खरं तर ना मला तुला एक गोष्ट सांगावीशी वाटते. अर्जुनसाठी तू खरंच लकी आहेस, म्हणजे अर्जुन तुझ्यासाठी एवढं सगळं करतो. आणि आता सांगू का, बाथरूममध्ये सुद्धा अँटीसेप्टिकच्या ज्या मॅट असतात त्या घालून ठेवलेल्या आहेत. मग आता सायली म्हणते हे कशासाठी. तेव्हाच आता तिला सांगितलं जातं की बाथरूममध्ये गेल्यावर तू पडू वगैरे नकोस ना, म्हणून तुझ्या सेफ्टीचा विचार करून हे सगळं केलेलं आहे. मग आता सायली विचार करते की मी इथे असताना हे एवढा माझा विचार करतात, त्यांचं किती प्रेम आहे माझ्यावर, मग आता मी सुद्धा त्यांची काळजी करायलाच हवी, असा विचार ना इथे असणारी सायली जी आहे ती करू लागते. मग तेच आता अर्जुन जो आहे तो सायलीला सावरत असतो. अर्जुन आता म्हणत असतो की चल मी आता निघतो. प्रतिमा अर्जुनला म्हणत असते की असं कसं निघतो, खाऊन तरी जा, थांब जरा. पण आता प्रतिमा त्याला तो म्हणतो की नको, घरी जातो मी, सगळीजण माझी वाट बघत असतील. त्यामुळे सायलीची बॅग वगैरे तो ठेवतो आणि तो म्हणतो की बायको काळजी घे. आणि त्यानंतर आता तो सायलीला निरोप देऊन तिकडनं निघून जातो. तेच आता सायलीला घरी आल्या आल्या इकडे सगळ्या काही गोष्टी आवडीच्याच मिळणार असतात, कारण तिचं नुकतंच आता माहेरात आगमन झालेलं असतं. तेच दुसरीकडे प्रिया जी आहे ती आता त्या जेलमध्ये झोपलेली असते. जेलमध्ये झोपलेली असताना ना सारखं तिला तेच आठवत राहतं. मग तिला असं वाटतं की तिच्या समोर ना आता कल्पना आलेली आहे. कल्पनाला ती सांगत असते की आई ऐकून घे ना, खरंच सांगते मी प्रेग्नंट आहे आणि हे बाळ आपल्या अश्विनचंच आहे, प्लीज प्लीज असं करू नकोस, ठेवून घेऊया आपण ह्या बाळाला, मला बाळाला पाळायचं नाही आहे, आपण हे बाळ जे आहे ना ठेवूया, प्लीज आई तुम्ही समजून घ्या. आणि तुम्ही या अश्विनला सुद्धा सांगा ना, अश्विनही माझ्या बाळाचा स्वीकार करत नाही आहे, असंही आता ती म्हणत असते. तेव्हाच ना ही स्वप्नामध्ये बडबड करत असते आणि जेव्हा ही स्वप्नात बडबड करत असते ना तेव्हा आता जाग येते. आणि जेव्हा जाग येते ना तेव्हा मात्र तिच्या समोर ती हवालदार असते आणि ती तिला म्हणत असते की काय गं, काय बडबड चालली आहे, कशाला आवाज करतेस, शांत बस ना, जास्त आवाज करू नकोस, जर जास्त आवाज केलास ना तर बघ तुला आतमध्ये टाकून देईन आणि
सगळ्यांची भांडी घासत बसायला लागतील, मग विचार कर की काय करायचं आहे ते. परत जर आवाज आला ना तर लक्षात ठेव, असं देखील आता सांगितलेलं असतं. आता प्रियाला वैताग आलेला असतो. प्रियाचं डोकं काम करायचं बंद झालेलं असतं. प्रिया विचार करत असते की हे सगळं काय चाललंय माझ्या नशिबात. खरंच माझ्या बाळाचा कोणीही स्वीकार करणार नाही आहे का, असाही विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. मग ती म्हणते की काय करू माझ्या बाळाचं, नाही असं व्हायला नको. तेच आता दुसरीकडे सायली ना रूममध्ये जाऊन बसलेली असते. तिथे प्रतिमा आत्या येतात. प्रतिमा आत्या आल्यावर त्यांना आता सांगितलं जातं की काय चाललं आहे. प्रतिमा आत्या बोलतात की काय करू मला खरंच कळत नाही आहे. म्हणजे मुळात आहे ना मला काही गोष्टी अशा कळत नाही आहेत की करावं तर काय, तुम्ही मला काहीच करू देत नाही आहेत. म्हणूनच ना मला कंटाळा आला आहे, मला काहीतरी कामं करायचे आहेत, असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना तेव्हा मात्र आता थांब, तुझ्यासाठी ना मी काहीतरी आणलं आहे. आणि असं बोलून तिने ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी तिने बाहेर काढून दाखवलेल्या असतात. आणि ती म्हणत असते की हे बघा. आणि मग काय, प्रतिमा आत्याने सगळ्या काही गोष्टी तन्वीच्या लहानपणीच्या ज्या आहेत ना त्या एक एक करून बाहेर काढलेल्या असतात. आणि त्या सगळ्या गोष्टी बघून सायली चकित होते. सायलीला आता प्रतिमा आत्या म्हणत असतात की हे सगळं ना माझ्या पोटात जेव्हा तन्वी होती ना तेव्हा पूर्णा आजीने लोकर विणायला घेतली होती स्वेटरसाठी. आणि मग बघ ना हे सुंदर असं स्वेटर बनवलं होतं. आणि ते स्वेटरसुद्धा आता प्रतिमा आत्या दाखवू लागतात. ते स्वेटर बघितल्यानंतर सायली ते स्वेटर हातात घेते आणि आपल्या जवळ लावून घेते. मग तेव्हाच ना तिला हे सगळे लहान लहान कपडे, मौसूद कपडे बघून ना असं वाटत असतं की कुठेतरी ना हे सगळे काही भास होत आहेत, कारण हे सगळे कपडे आपलेच आहेत असं कुठेतरी ना तिला आता वाटायला लागलेलं असतं. आणि त्यामुळेच ना ती थोडासा का होईना विचार करत असते. आणि जेव्हा तिला ह्या सगळ्या काही गोष्टी आठवतात तेव्हा मात्र आता ती म्हणत असते की हे सगळं किती सुंदर आहे, मला आवडलंय आणि ह्या सगळ्याशी माझंच काहीतरी नातं आहे असं मला का वाटते, असाही विचार ना ती आता मनामध्ये करत असते. तेच आता प्रतिमा आत्या सायलीला सांगत असतात की तुला जर मुलगी झाली ना तर नक्कीच ना तन्वीचेच कपडे घालायला, कारण म्हणतात नाही का की लहान मुलांना असे जुनेच कपडे घालायचे असतात. म्हणून म्हटलं ग हे कपडे ना तुला जर मुलगी झाली तर घेऊन जा हां. मग सायली ते कपडे हातात घेते. तिला असं वाटत असतं की या कपड्यांशी आपलाच काहीतरी संबंध आहे आणि त्यामुळेच ना ते कपडे हातात घेऊन ती बघत असते. ते दुसरीकडे आता कॅसेटही सापडलेली असते. ती कॅसेट बघितल्यानंतर आता तन्वीचा यामध्ये आवाज रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे ना पहिल्यांदा ना आपली तन्वी जी आहे ती सुंदर असं गाणं बोलायची आणि मग तो स्तोत्र जे आहे ना ते यामध्ये रेकॉर्ड केलेलं आहे. मग आता मला जर ऐकायचं असेल तर हे स्तोत्र मी कसं ऐकू शकते, असं देखील तिने विचारलेलं असतं. अगं आता पहिल्यांदा आपल्याकडे टेप रेकॉर्डर होता, पण आता टेप रेकॉर्डर नाही आहे. पूर्णाजीकडे असेल बघ टेप रेकॉर्डर, त्यामध्ये तू ही कॅसेट टाकून नक्कीच ऐकू शकते. मग आता तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी इथे सायली मात्र एकदमच उत्सुक झालेली असते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी ह्याच्यातलं कॅसेटमधलं आवाज ऐकते. मग ती म्हणत असते की ही कॅसेट मी घेऊन जर घरी गेले आणि मी घरी जाऊन जर ऐकलं तर, मग आता एक काम कर, तू कल्पनाला आधी कॉल कर आणि विचार की टेप रेकॉर्डर आहे का, कारण पहिल्यांदा पूर्णा आजीकडे तो टेप रेकॉर्डर होता आणि त्याच टेप रेकॉर्डरवर पूर्णा आजी गाणी ऐकायच्या. मग आता सायली विचार करते की जेव्हा मी तन्वीचा आवाज ऐकेन ना तेव्हाच मला काहीतरी गोष्टी समजतील. आणि मग जेव्हा ती या सगळ्या गोष्टी ठरवते ना तेव्हा तिने हातामध्ये ती कॅसेट घेतलेली असते आणि तिने निर्णय घेतलेला असतो की आता ही कॅसेट घेऊन जायचं आणि टेप रेकॉर्डरमध्ये पहिल्यांदा तन्वीचा आवाज ऐकायचा. तन्वीचा आवाज ऐकल्यानंतरच आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळतील. दुसरीकडे आता सगळीजणं सुभेदारांच्या घरात जेवायला बसलेली असतात. तेच आता अस्मिता सांगत असते की मम्मा भाजी चांगली झाली आहे, पण सायलीसारखी टेस्ट नाही आहे बघ. सायली जे जेवण बनवते ना ते खूपच भारी असतं, असं देखील आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र आता अस्मिताला कल्पना सांगत असते की खरंच ना सायलीच्या जेवणाची सर कुठेच नाही. त्याबरोबर आता आठवणसुद्धा सगळ्यांना सायलीची येत असते, खास करून अर्जुनला सुद्धा. अर्जुनही म्हणत असतो की मलाही खूप जास्त आठवण यायला लागलेली आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या जेव्हा आता अर्जुन बोलून दाखवतो तेव्हा अर्जुन ठरवतो की आपण ना पहिल्यांदा ना व्हिडिओ कॉल करूया. व्हिडिओ कॉल करूनच ना आपण असाही विचार तो करतो आणि त्याने आता सायलीला व्हिडिओ कॉल
कॉल केलेला असतो. सायलीला जेव्हा तो आता व्हिडिओ कॉल करतो ना तेव्हा सायली लगेच कॉल रिसीव्ह करते. मग आता अर्जुन तिला म्हणत असतो की बायको, मी तुला सांगितलंय ना की उन्हातानाचं असं बाहेर गार्डनमध्ये फिरत जाऊ नकोस, आता तू बाहेर कशाला पडली आहेस. त्यावर आता अर्जुन बोलत असतानाच अर्जुनच्या लक्षात येतं की सायलीच्या मागे जे गार्डन दिसत आहे ते इथलंच कुठेतरी आहे. मग आता अर्जुन विचार करूनच ना मग ठरवतो की नाही, सायली बहुतेक कुठच्या तरी वेगळ्याच ओळखीच्या अशा गार्डनमध्ये आहे. तर सायली म्हणते की तुम्ही ओळखताय ते बरोबर आहे, हा गेट आणि हे सगळं ओळखीचं दिसतंय का बघा. मग आता तिने फोनही कट केलेला असतो. तेच आता सायली समोर जाऊन सगळ्यांच्या उभी राहते. सायली जेव्हा सगळ्यांच्या समोर उभी राहते तेव्हा सगळीजणं सायलीकडे बघून हसत असतात. सायलीकडे बघून जेव्हा हसतात ना सगळीजणं तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो की काय झालंय, तुम्ही कशाला हसताय. मग आता अर्जुनला सुद्धा समोर बघायला सांगितलं जातं. मग अर्जुन जेव्हा सायलीला समोर आलेलं बघतो तेव्हा तो खूप जास्त खुश होतो आणि कोणताही विचार न करता लगेच सायलीकडे जातो आणि सायलीला घट्ट मिठी मारतो. सायलीला जसा तो आता मिठी मारतो ना तसं आता सायलीही खुश असते. सायलीला तो म्हणतो की कशी काय आलीस अचानक. त्यावर आता सायली म्हणत असते की मला ना थोडं काम होतं, खरं तर टेप रेकॉर्डरसाठी मी आले होते. कल्पना आता सांगू लागते की हो, मला सायलीने येण्याआधी सांगितलं होतं की तिला टेप रेकॉर्डर हवा आहे. अगे सायली, टेप रेकॉर्डर शोधतोय आम्ही, पण मला वाटत नाही टेप रेकॉर्डर भेटेल करून, कारण ना आधीच तो बिघडला होता. असंही आता इकडे असणारी ही सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती सांगते ना तेव्हा मात्र आता सायलीला टेप रेकॉर्डर हवा असतो म्हणून खास ती 1.5 तासासाठी का होईना आलेली असते. ती म्हणते की टेप रेकॉर्डर मी घेईन आणि पुन्हा एकदा घरी जाईन, कारण ना प्रतिमा आत्याने मला सांगितलंय 1 ते 1.5 तासात पुन्हा यायचं म्हणून. मग आता तिथे विमल आलेली असते आणि विमल सांगते की तुम्ही जो टेप रेकॉर्डर सांगितला होता ना तो नाही आहे, म्हणजे मी शोधला पण काही सापडला नाही. मग आता सायली चकित होते. सायलीला त्या कॅसेटमधलं ते गाणं ऐकायचं असतं. मग ती विचार करते की तन्वीचा आवाज मला कसा ऐकू येईल, त्यामुळेच थोडीशी ना ती टेन्शनमध्ये असते. तेच आता अर्जुनना सायलीचा हात धरत असतो. सायली म्हणत असते की काय चाललंय, मला जायचंय परत. मग आता इकडे अर्जुन म्हणतो की बायको जा ना परत, पण मी तुला कुठे काय म्हणतोय, चल ना माझ्यासोबत. आणि असं बोलूनच ना आता तो तिला तिकडनं घेऊन चाललेला असतो. तेच आता अस्मिता म्हणत असते की या अर्जुनचं काही खरं नाही, मला तर वाटतं या सायलीला पुन्हा माहेरी जाताच येणार नाहीये, 1-1.5 तासच काय ते तिचं माहेर पण, असंही आता अस्मिता म्हणत असते. तेच आता अर्जुनने सायलीचा हात धरून सायलीला घेऊन गेलेला असतो आणि आता सायलीला तो रूममध्ये घेऊन जायचा हट्ट करतो. इकडे कल्पना अस्मिता हसत असतात की अर्जुनचं नेमकं काय चाललंय, पण अर्जुनने मुद्दामून सायलीला रूममध्ये नेलेलं असतं, कारण ना अर्जुनने ना सायलीच्या अनुपस्थितीतसुद्धा रूम छान ठेवलेली असते हेच त्याला दाखवायचं असतं. आणि यासाठी तो रूममध्ये घेऊन जातो, कपाट वगैरे उघडून दाखवतो आणि म्हणतो की बघ बायको, मी कपडे व्यवस्थित ठेवले आणि बघ तुझं कपाटही एकदम व्यवस्थित आहे, बघ कपडे ठेवण्यामध्ये मी आता व्यवस्थित ठेवायचं ठरवले, तुला काही त्रास द्यायचा नाही, असंही आता तो म्हणत असतो. सायली म्हणत असते की हो हो मला दिसते तुम्ही व्यवस्थित ठेवलायत, पण आता सायली बोलते की मला निघावं लागेल कारण उशीर नको व्हायला, कारण सायलीला ना त्या कॅसेटमधलं ते गाणं ऐकायचं असतं आणि यासाठी तिची खूप जास्त घाई सुरू असते. त्यात तिच्याकडे टेप रेकॉर्डरसुद्धा नसतो, त्यामुळे आता अजूनच टेन्शन तिला आलेलं असतं. तेच दुसरीकडे आता अर्जुन म्हणत असतो की मलाही एका मीटिंगला जायचं आहे, पण थोडा वेळ आहे, तोपर्यंत तू थांब रूममध्ये, आपण दोघंही जण एकत्रच निघूया. तेवढ्यातच ना सायली मोबाईलमध्ये एक व्हिडिओ बघते, ज्यामध्ये एक माणसाने व्हिडिओ बनवून पोस्ट केलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये त्याने सांगितलेलं असतं की आपल्याकडे जुने टेप रेकॉर्डर आणि बऱ्याच जुन्या उपकरणांचा साठा आहे, जर कोणाला हवं असेल तर तुम्ही या ॲड्रेसवर या, असं देखील त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सायली ऐकते तेव्हा सायली म्हणते की मी जर इकडे गेले तर मला नक्कीच ना टेप रेकॉर्डर भेटेल आणि मग मला कॅसेटमधलं ते गाणं ऐकता येईल आणि तन्वीचा आवाजही मला समजेल, असाच विचार ना इथे असणारी आता सायली करत असते. मग सायली अर्जुनला कसं सांगायचं या विचारात असते. म्हणजेच आता जर मी सांगितलं यांना की मला घाई आहे, मला जायचं आहे, असं जर मी बोलली मग ते मला विचारणार की तुला कुठे जायचं आहे काय, मग मी ह्यांना काय सांगू, असाही विचार ना सायली करत असते. अर्जुन आता तिला विचारतो की बायको काय झालं आहे. सायली म्हणते की मला निघावं लागेल कारण मी गाडी घेऊन
आली आहे. ड्रायव्हरसुद्धा प्रतिमा आत्यांनी माझ्यासोबत पाठवला आहे, त्यामुळे मी जाते, तुम्ही तुमचं आवरा आणि मग नंतर या. अर्जुन म्हणत असतो की बायको थांब ना थोडा वेळ. पण आता सायली काही थांबायला ऐकत नसते, कारण सायलीला तो टेप रेकॉर्डर घ्यायला जायचा असतो आणि त्यासाठी तिची घाई सुरू असते, कारण आता तिला जायचं असतं. तेच पुढील भागात पाहायला मिळतं. तिने आता एका दुकानात ना टेप रेकॉर्डर तर मिळवलेला असतो आणि तेव्हाच ना तिचा फोटो एक माणूस, एक अज्ञात व्यक्ती तिचा फोटो मोबाईलमध्ये काढतो. आता तो अज्ञात व्यक्ती नेमका कोण असेल हे पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण दुसरीकडे आता जेव्हा त्या कॅसेटमधलं ती गाणं ऐकते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हा आवाज कुठेतरी माझ्या ओळखीचा आहे. मग ती प्रतिमा आत्यांना विचारते की हा आवाज खरंच तन्वीचा आहे का? प्रतिमा आत्या म्हणतात की हो. मग सायली आता या सगळ्याचा विचार करू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात.